मागील 5 वर्षापासून स्थगित असलेल्या आणि सहकार क्षेत्रामधील महत्त्वाचा कणा समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला नुकतेच दिलेले आहेत। परंतु या प्रकरणामध्ये विद्यमान संचालक मंडळाची बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आली नाही। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं बँकेच्या संचालकांनी विदर्भ न्यूजला सांगितलं। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर 2015 ला संपुष्टात आलेला आहे। त्यामुळे नवीन निवडणुका येत्या 2 महिन्यांमध्ये घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिलेले आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। डिसेंबर 2015 पासून सदर निवडणूक घेण्याबाबत बँकेने वेळोवेळी विभागीय सहनिबंधक, सहकार आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांना पत्रव्यवहार केले होते। तसेच निवडणूक संदर्भाने मार्गदर्शनही मागविले होते, परंतु त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही। जिल्हा बँकेवरती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख तसेच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या एकहाती सत्ता आहे। तसेच उत्तरा जगताप या विद्यमान अध्यक्ष आहेत। सदर जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आलेले आहेत। मात्र ही सुनावणी 19 फेब्रुवारीला होणार होती, परंतु ही सुनावणी 18 फेब्रुवारीला झाली। त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला आपली बाजू न्यायालयासमोर सादर करता आली नाही। यावर पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं बँकेच्या संचालक मंडळांनी सांगितलं आहे। त्यामुळे या निवडणुकीला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्हाला जो आदेश दिलेला आहे तो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो। सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला संधी मिळालेली नाही मांडण्याची, कारण की 19 तारीख होती। 19 तारखेच्या ऐवजी ही केस 18 तारखेला लागली। आम्हाला जेव्हा आमचे जे वकील साहेब आहेत ते वकील साहेब त्या 18 तारखेला तिथे पोहोचू शकले नाही। आमचे वकालतनामे दाखल होऊ शकले नाही। पहिल्याच तारखेला इतका मोठा निर्णय होईल हेही आम्हाला अपेक्षित नव्हतं, कारण की आम्हाला 4 दिवसाचा वेळ मिळेल आणि आम्हाला आमचे म्हणणे तिथे आमचे जे काही म्हणणे आहे, आमचं जे काही सांगायचं आहे आम्हाला, हे आमच्या वकील साहेबाच्या माध्यमातून तिथे आम्हाला मांडायचं होतं, परंतु ती संधी आम्हाला प्राप्त झाली नाही। म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाला पुन्हा विनंती करणार आहोत की आम्ही आमचं म्हणणं आम्हाला मांडू द्या। आमचं म्हणणं मांडल्यानंतर आपण जो योग्य निर्णय घ्यायचा आहे, म्हणून पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत आमचा विचार सुरू आहे। आणि हीच राहणार आहे की ताबडतोब निवडणुका घेण्यात याव्या म्हणून। ताबडतोब निवडणुका घेण्याबाबतीमध्ये आम्ही 2015 डिसेंबरमध्ये आमची मुदत संपत होती। त्याच्या 6 महिने अगोदर आम्ही शासनाची आयुक्त, सहकार आयुक्त, निवडणूक प्राधिकरण, सचिव, मंत्री महोदय, जॉईंट रजिस्ट्रार यांना सगळ्यांना कमीत कमी 17 ते 18 पत्र आम्ही दिलेले आहे की आमची निवडणूक घेण्यात यावी म्हणून। परंतु त्या काळामध्ये त्यांनी ती निवडणूक घेतली नाही आणि तेव्हा ते सरकार भाजपचं सरकार होतं, तेव्हा त्यांनी ती निवडणूक घेतलेली नाही। आणि त्यांनी तिथे 27/12/2015ला प्रशासकाचे त्यांनी आदेश काढले। त्या प्रशासका आणि 28 तारखेला इथं चार्ज त्यांनी घेतला। आम्ही त्या ऑर्डरला चॅलेंज करून हायकोर्टामधून 28/12/2015ला माननीय न्यायमूर्ती हक साहेब यांनी आम्हाला स्टे दिला आणि ॲडमिनिस्ट्रेटर नियुक्त करण्यात येऊ नये आणि पुढच्या आदेशापर्यंत हा आदेश कायम राहील असे त्यांनी तिथे बजावले। त्यानंतर 1377 याचिका क्रमांकाला निवडणुका घेण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत। काहीही आम्हाला प्रॉब्लेम नाही। आमच्या संचालक मंडळाच्या याच्यामध्ये कार्यकाळामध्ये जर निवडणुका झाल्यात तर अतिशय आनंद राहील आणि सर्व सभासदांना न्याय मिळेल त्याच्यामधून। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक म्हणजे अमरावतीकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यासाठी महत्त्वाची निवडणूक समजली जाते। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।